कोकण विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेली रस्सीखेच आता उघडपणे घराणेशाहीकडे झुकताना दिसत आहे. शिंदेगडाचे आमदार महेंद्र दळवी यांनी कन्या जुईली दळवी जुईकर यांना उमेदवारीच्या मैदानात उतरवताच सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरी येथे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी महेंद्र दळवी यांनी ज्यांना स्वतःच्या पक्षात स्थान नाही किंवा ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना कोकणासारखी जागा का द्यायची असा सवाल उपस्थित केला. मात्र आता जनताही उलट प्रश्न विचारत आहे. मग प्रत्येक वेळी जागा घरातल्यांनाच का? सामान्य कार्यकर्त्यांमध्ये एकही सक्षम चेहरा नाही का? कोकणात वर्षानुवर्ष पक्षासाठी झटणारे अनेक कार्यकर्ते आहेत, पण मोठं होण्याची वेळ आली की पुन्हा त्याच घराण्याची नावं पुढे येतात. मग कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे उचलायचे आणि नेत्यांच्या गाड्यांमागे धावायचं का, असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. दरम्यान विकास गोगावले यांच्या इच्छुकतेमुळे आणि भरत गोगावले सुनील तटकरे यांच्यातील राजकीय समीकरणामुळे कोकणातील ही जागा आणखीन चर्चेत आली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता जनतेच्या प्रश्नांपेक्षा महायुतीतील सत्ता संघर्ष आणि घराणेशाहीचे प्रदर्शन बनल्याची टीका होत आहे. 1 जून 2026 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असली तरी या सगळ्या घडामोडीतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आजही सामान्य कार्यकर्ते राबतात आणि सत्ता मात्र घरातच फिरते. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.